क्या है मेरे दिल के अंदर, चाहता क्या है तू? मैं क्या चाहता हूँ? क्या है मेरे दिल के अंदर, चाहता क्या है तू? मैं क्या चाहता हूँ? तर नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रूव्ह पाहायचं असेल तर प्रूव्ह कसा मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर आज म्हणजे स्पेशल EFXवर त्यांना गणपती बाप्पा स्पेशल तुम्ही प्रूव्हमध्ये पाहायचं असेल तर प्रूव्ह पाहायला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन आला तर लवकर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशा नवीन ट्रेंडिंगवर पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. तर जर ना वेळ घालत तर आजच्या व्हिडिओला चालू करूया मित्रांनो. पाहू शकता आपलं अलर्ट ओपन करूया. अलर्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्टवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्या. आणि जी बिटमार्क आहे पाहू शकता घेतलेले आहेत आपण. पाहू शकता एक शेक इफेक्ट म्हणून आहे आणि एक बिटमार्क म्हणून आहे. तो पाहू शकता. हे काय करायचं मित्रांनो, थोडंसं नाव चेंज करण्यात आलेलं आहे. पाहू शकता शेक इफेक्ट इकडे झाला आणि बिटमार्क इकडे झालं. तर बिटमार्क इथं करतो मी आणि शेक इफेक्ट आपलं पोषक मित्रांनो. बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्लिप दिलेली आहे शॉर्टमध्ये ती घेऊन घ्यायची आहे. पाहू शकता व्हिडिओ क्लिप आहे. बाकीचा जो एंडिंग पार्ट आहे तो कट करायचा आहे. पाहू शकता इथपर्यंत हा एंडिंग पार्ट आहे. 9:22 पर्यंत बाकी कट करून घ्या. कट केल्यानंतर तुम्हाला एक गणपती बाप्पाची व्हिडिओ क्लिप आहे. पाहू शकता थोडंसं जे ते चाललेलं आहे. बाकी थोडंसं वळून घ्या इकडं. एवढं झालं मित्रांनो. जे शेवटचा एंडिंग पार्ट तो कट करून टाका. कट केल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, इथं जे 2 व्हिडिओ क्लिप दिलेले आहेत ते व्हिडिओ क्लिप दिल्यानंतर मित्रांनो तुमचा जो लोगो असेल तो लोगो वरती करून घ्या. वरती केल्यानंतर आता मित्रांनो काय करायचं, इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये डबल बॉक्स दिसेल तुम्हाला. पाहू शकता हा बॉक्स टच करायचं. सिलेक्ट कॉल करा. सिलेक्ट कॉल केल्यानंतर ना डबल तोच बॉक्स दाबा. कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बॅग घ्या मित्रांनो. बॅग घेतल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, इथं तोच बॉक्स दाबायचा आणि पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट केल्यानंतर बरोबर इफेक्ट बसून जाणार. इथं लागल्यानंतर मित्रांनो पाहू शकता बरोबर लिरिक्स आपोआप बसून जाणार. ते पाहू शकता कसा दिसतं मित्रांनो. व्हिडिओ एकदम ट्रेंडिंगवर चालू आहे, त्याच्या हिशोबाने आपण आणलेला आहे. तर एवढंच नंतर मित्रांनो काय करायचं, जे लोगो असेल तुझा लोगो टाकल्यानंतर ना इथून तुम्हाला सेटिंगच्या बाजूला शेअरचा व्हिडिओचा जो रेशो पाहून घ्यायचा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाकायचा मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. का नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक.